मराठी इंग्रजी वाङ्मयाचे ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज अतिशय दुःखद असं निधन झालं. पर्यावरणवादी आणि विशेष करून ज्यांनी लढवय्ये साहित्यिक ज्याला म्हणता येईल असे महाराष्ट्राचे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मला वाटतं एक धर्मगुरू असतानासुद्धा, ख्रिश्चन धर्मगुरू असतानासुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला आहे. यातूनच त्यांचं मोठेपण लक्षात येतं आणि त्यांची साहित्यामधली असणारी मोठी झेप लक्षात येते. असा थोर असे साहित्यिक आज आपल्यामधून निघून गेले. विशेष करून अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे ते मार्गदर्शक होते आणि अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी माझा सन्मान केला, ते माझ्या घरी आले, अनेक वेळा मार्गदर्शन केलं आणि अल्फा ओमेगाला एका उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी खूप मोठं सहकार्य अल्फा ओमेगाला नियमित केलं. याबद्दल मी त्यांचा ऋणी तर आहेच आहे, परंतु संपूर्ण अल्फा ओमेगा परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि माझ्याकडे शब्द नाहीत, एवढा थोर माणूस आमच्या समाजामधून जातोय. हा खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे भारताचा एक मोठा लॉस आहे. आणि मला खात्री आहे की त्यांनी जे काही पाठीमागं ठेवून गेलेले आहेत त्याचा उपयोग नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी होईल, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी होईल. आणि एक थोर सेनानी, थोर असे साहित्यिक आपल्यामधून निघून गेले, त्यांना भावपूर्ण या ठिकाणी अल्फा ओमेगा परिवाराच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि नक्कीच परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि आम्ही सगळेजण जे त्यांचे फॉलोअर्स आहोत, जे त्यांचे शिष्य आहोत, नक्कीच त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण करीत राहू. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.